मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। शिक्षिकेचं सोनं चोरणाऱ्या चोरट्याला 2 तासात मुद्देमालासह अटक। म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची उल्लेखनीय कामगिरी। शिक्षिकेचं सोनं चोरणाऱ्या चोरट्याला 2 तासात मुद्देमालासह अटक। म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची उल्लेखनीय कामगिरी। मुलांचे ऍडमिशन करण्याच्या बहाण्याने शाळेत येऊन शिक्षिकेचे सोन्याचे दागिने चोरणारे आरोपीस अवघ्या 2 तासात अटक करून मुद्देमाल हस्तगत केला। कालच महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरू झाल्या आणि मुलांचे ऍडमिशन घेण्याच्या बहाण्याने अज्ञात चोरट्याने जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले। हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात त्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात इसमानं चोरून घेऊन गेल्याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केला। या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली व शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना एक अज्ञात इसम शिक्षकांच्या स्टाफ रूम मध्ये येऊन या शिक्षिकेच्या पर्सच्या आतमध्ये ठेवलेल्या पॉकेटची चेन उघडी करून त्यामध्ये सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेलेलं दिसलं। या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेज मधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणी या गावातील मनोज सुरेश घमंडे वय 40 वर्ष असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं त्याला पकडण्यासाठी पोलीस गेले असता सदर आरोपी पळून जाऊ लागला होता, परंतु त्याचा पोलिसांनी शतापीनं पाठल्या करून त्याला पकडलं। पोलिसांनी त्याला चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तर दिली। त्यानंतर या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या आरोपीनं चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने धामणी गावातील मोकळ्या पटांगणात खड्डा करून पुरून ठेवले असल्याचं त्यानं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी सर्व दागिने त्याच्याकडून जप्त केले। अवघ्या 2 तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आलंय। चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल या आरोपीकडून हस्तगत करण्यात आलाय। या आरोपीकडे या चोरीच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता काल सर्वत्र चालू झालेल्या शाळेच्या अनुषंगाने हा व्यक्ती मुलांच्या ऍडमिशनच्या बहाण्याने या शाळेमध्ये आलेला होता व त्याने पालक मेळावा चालल्याचं बघून संधी साधून शिक्षक स्टाफ रूम मध्ये जाऊन तिथे ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरले, परंतु सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे तात्काळ तपासाची चक्र फिरवून अवघ्या 2 तासात गुन्हा उघडकीस आला। तक्रारदार यांच्या चोरीस गेलेले दागिने त्यांना मिळाले असून आरोपीस अटक करून आज रोजी माननीय न्यायालयात हजर केलं। चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा अवघ्या 2 तासात लावून सर्व सोन्याचे दागिने परत मिळाल्यामुळे सर्वत्र म्हसवड पोलिसांचं कौतुक होत आहे। सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव यांनी केले। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, उपसंपादक अभिजित अवघडे, दहिवडी।